कोकणातील राणेंची ताकद संपणार नाही, वाईट काळातही राणे संपले नाहीत. राणेंना संपवण्याचं स्वप्नही बघू नये, निलेश राणेंचा विरोधकांना टू द पॉइंट इशारा. शिवसेनेला झिरो समजणाऱ्या भाजपला ताकद दाखवली. 2 आमदार असताना 1-2 जागांची ऑफर. सेना भाजप संघर्षावर निलेश राणेंचं टू द पॉइंट मत. निवडणूक प्रचारातील कटुतेनंतर डोंबिवलीतील कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर. स्वतः पुढाकार घेत रवींद्र चव्हाणांची शिंदेंसोबत चर्चा, तर खासदार श्रीकांत शिंदेंचं चव्हाणांसोबत हस्तांदोलन. उद्यापासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन. झी 24 तासने उघडकीस आणलेला पुणे जमीन गैरव्यवहार, शेतकरी कर्जमाफी, तपोवन वृक्षतोडीवरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार. रायगड जिल्ह्यात मवियात बिघाडी. झेडपी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष स्वतंत्र लढणार. माणगावमधील पक्ष कार्यकारिणी बैठकीमध्ये ठराव. गोव्यातील अरपोरा गावातील नाईट क्लबमध्ये अग्नितांडव. 25 जणांचा मृत्यू तर 7 जण जखमी. सिलेंडर स्फोटामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. गोवा दुर्घटनेवर पंतप्रधान मोदी. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी ट्विट करत व्यक्त केलं दुःख. पंतप्रधान कार्यालयाकडून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर. जखमींना 50,000ची मदत दिली जाणार. इंडिगो कंपनीच्या विमानांचा घोळ सलग 5व्या दिवशीही कायम. अनेक विमान उड्डाणं रद्द. प्रवाशांना नाहक मनस्ताप, तर सरकार इंडिगोवर काय कारवाई करणार याकडे लक्ष. दारू निर्मितीसाठी केमिकलची वाहतूक करणारे 2 टँकर जप्त. पुणे सातारा महामार्गावरील निगडे गावाजवळील कारवाई. 1 कोटींचा मुद्देमालही जप्त. डिसेंबर महिन्यातच पुण्याच्या शिरूर तालुक्यात पाणीबाणी. विहिरी, नाले, बंधारे कोरडे ठाक. पाबळ, कान्हूर, मेसाई गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती.